या मेळाव्यानंतर सुषमा अंधारेंनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। ताई, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची या मेळाव्यावर? मला असं वाटतं की 20 वर्षानंतरचं बाळासाहेबांचं साकार होणारं स्वप्न बघायला आज गर्दी जमली होती आणि त्याच सगळ्या स्वप्नाचे साक्षीदार होण्यासाठी, स्वप्न सत्यात उतरते त्याच्या साक्षीदार होण्यासाठी मीही एक मराठी माणूस म्हणून आलेली होते। मला वाटतं इथं कुणीही नेते किंवा अजून काही हा आविर्भाव न ठेवता, म्हणजे कलाकार सिद्धार्थ जाधव असतील, भरत जाधव असतील, चिन्मयी सुमंत असतील, तेजस्विनी पंडित असतील, सगळे नेते म्हणजे सुप्रियाताईंपासून सगळे नेते सगळे खाली बसलेले होते। तर ही मराठी माणूस म्हणून सगळेजण, सगळ्यांचं पद एकच होतं, साज मराठी, बाज मराठी, आवाज मराठी। तो हा आवाज मराठीचा होता। ठाकरे बंधू एकत्र आले तेव्हा अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू या ठिकाणी पाहायला मिळाले। अगदी, आणि मला स्वतःला असं वाटलं नव्हतं की मला पण असं गलबलल्यासारखं होईल, कारण मी मनसेची पण टीकाकार राहिलेली आहे, परंतु कुटुंब म्हणून जेव्हा ती फ्रेम बघितली तेव्हा निश्चित मला सुद्धा फार भारी वाटलं की हे सगळं बघण्यासाठी खरं तर मराठी माणूस तरसत होता। आणि ज्या पद्धतीने हे चित्र दिसलेलं आहे ते चित्र खूप आश्वासक आहे आणि ते चित्र बाकी राजकारणाचं काहीही होईल, माझ्यासारखे नेते उपनेते येतील आणि जातील, आम्ही पदार्थ आहोत, पण कुणाचंही कुटुंब अबाधित राहिलं पाहिजे, ठाकरेंचं कुटुंब सलामत राहिलं पाहिजे। कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।